नमस्कार. निकम ब्रदर्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण कामगार कल्याण योजनेचं रिन्युअल म्हणजे नूतनीकरण कसं करायचं याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला गुगलवरती यायचं. गुगलवरती आपल्याला सर्च करायचं कामगार कल्याण. त्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन होईल. त्या विंडो बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरणवरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये न्यू रिन्युअल याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली इथं रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकताना व्यवस्थित नंबर चेक करून घ्या. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशनचं स्टेटस, कामगाराचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. इथे दिलं 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील. याच्यामध्ये आपल्याला कामगाराचे कामाचे स्वरूप, त्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ हेल्पर, जर हेल्पर म्हणून असेल तर ऑल टाईप ऑफ हेल्पर क्लिक करायचं आहे. जे आपल्या 90 दिवसाच्या फॉर्मवरती बांधकाम कामगाराचं स्वरूप दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. जारी करणाऱ्याचा प्रकार, याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टरचं कोण जर आपल्याला सर्टिफिकेट भेटलेलं असेल तर कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करायचं आहे. जर ग्रामसेवक अधिकाऱ्याचा सही शिक्का असेल फॉर्मवरती 90 दिवसांच्या तर ग्रामसेवक सिलेक्ट करायचं. जर आपण महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असेल तर खालचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. तर आपल्याकडे जो फॉर्म आहे तो आपल्याकडे ग्रामसेवक अधिकाऱ्यांचा सही शिक्क्याचा आहे, त्यामुळे आपण ग्रामसेवक असं सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपल्याला जावक क्रमांक, जो 90 दिवसाच्या फॉर्मवरती जावक क्रमांक आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जावक क्रमांक आणि जावक दिनांक टाकताना व्यवस्थित चेक करून टाका. त्यानंतर आपली ग्रामपंचायतचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ग्रामपंचायतचं नाव आपल्याला इथे व्यवस्थित टाकून घेऊ आपण. त्यानंतर ग्रामपंचायत जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या जिल्ह्यामधून ऑनलाईन करत असाल त्या जिल्ह्याचा आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि आपला तालुका जो असेल तो तालुका आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पडताळणीसाठी तालुका केंद्र जे आहे ते आपल्याला जे आपल्या अंतर्गत दिसत असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 90 दिवसाचा फॉर्म जो आहे तो PDF स्वरूपात इथं अपलोड करून घ्यायचा. नंतर आपल्याला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये जो येलो कलरमध्ये जे आपल्याला दिसतंय त्याचा कोटा पूर्ण झालेला आहे. रेड कलरमध्ये सरकारी शासकीय सुट्ट्या आहेत आणि ग्रीन कलरमध्ये जे आहेत ते आपल्यासाठी स्लॉट अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर आपल्याला तारीख जी आहे आपण सिलेक्ट करू 4 मे. सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर सेंड OTP ऑन क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या जे कामगार कल्याणचा रजिस्ट्रेशन नंबर असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तो OTP आपल्या इथं OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP याच्यावरती क्लिक करायचं. OTP व्हॅलिडेट केल्यानंतर अशी आपल्याला समोर एक विंडो ओपन होईल. युअर BOCW ऍप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली, युअर अक्नॉलेजमेंट नंबर येईल आपल्याला एक. असं मेसेजद्वारे सुद्धा आपल्याला माहिती येईल. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपली एक अशी रिसिप्ट निघेल. ती पावती आपल्याला काढून घ्यायची. त्या पावतीसोबत आपल्याला 90 दिवसात जो आपल्याकडे फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला सोबत ठेवायचा आहे. तो फॉर्म आणि ही पावती दोन्ही आपल्याला ज्या दिवशी जी आपण डेट घेतली त्या तारखेला आपल्या तालुका केंद्रावरती व्हिजिटसाठी घेऊन जायचं आहे. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.